श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब केला आहे त्या सर्वांचे मनापासून आभार। स्वामींना करून वंदन घ्या, आशीर्वाद त्याने आयुष्य तर सुंदर होईलच, पण यशाचा मार्ग सुद्धा सापडेल। स्वामी मार्ग दाखवतात, संकेत देत आहे, पण ते कळत नाही। चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश। स्वामी मार्गदर्शन आणि स्वामी तुम्हाला कोणते संकेत देत आहे ते पाहूया। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, सारं जग ज्याच्या समोर नतमस्तक होतं, तू त्याचा भक्त आहेस। त्याच्या आशीर्वादाचा हात तुझ्या डोक्यावर आहे, त्यामुळे काळजी करायची नाही। संकटात आहेस, दुःखात आहेस, तरीही काळजी करू नकोस। हा ब्रह्मांड नायक तुझ्या पाठीशी आहे, तू निर्विघ्नपणे तुला या सर्वातून बाहेर काढेल। लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या वाईटाचा विचार करायला सुरुवात करणं ही स्वतःच्या अधोगतीची पहिली पायरी असते। त्यामुळे वेळ कशी असो, दुसऱ्याबद्दल नेहमी चांगलंच चिंतन करायचं। बाळा, तुझ्या आयुष्याचं नियोजन बनलं आहे। तुझं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरणार, विश्वास ठेव। विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी काहीतरी चांगलं काम करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं। इतकंच की ते आता आपल्याला दिसत नसतं। नारळाचे मजबूत कवच फोडल्याशिवाय आतमधील अमृताचा स्वाद घेता येत नाही। त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेवर येणाऱ्या संकटावर मात केल्याशिवाय यशाचा आस्वाद घेणे शक्य नाही। संकट म्हणजे अपयश नव्हे, तर यशाचाच एक भाग आहे। आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकतो नाही त्याबद्दल विचार करणं सोडून द्या। विश्वास ठेव बाळा, जोपर्यंत आम्ही एखाद्याचं राखण करतो तोपर्यंत कोणीही त्याचं वाकड करू शकत नाही। तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता। अरे, कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे। उद्या सकाळच्या सूर्याची किरणं तुमच्या आयुष्यात नवीन आनंद आणतील। माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही। फक्त नीतिमत्ता साफ असावी। परमेश्वर काटाही टोचू देणार नाही। कोण म्हणतं स्वामी दर्शन देत नाही? स्वामी सुतासारखा हट्ट करून तर बघ। कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? एकदा अंतर्दृष्टीने स्वामींना पाहून तर बघ। कोण म्हणतं स्वामी कधीही धावून येत नाही? एकदा आर्द्रतेने हाक मारून तर बघ। कोण नंतर स्वामी कृपा करत नाही? अरे बाळाप्पा, सारखी भक्ती करून तर बघ। विश्वास ठेवा, आपल्या समोर उभा असलेल्या संकटापेक्षा आपल्या पाठीशी उभी असलेली शक्ती मोठी आहे। त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार करून ठेवला आहे। तू मात्र मुखात अखंड नाद घे, प्रामाणिक प्रयत्न कर। बघ, विजय तुझाच आहे। जे आपल्या नशिबात असतं ते आपल्याला मिळतं, त्यामुळे जास्त काळजी करत बसायचं नाही। जे होईल ते चांगलंच। लक्षात ठेवा, स्वामी सेवेत स्वामी आपली भरपूर परीक्षा घेतात, ते आपल्याला संयम बघत असतात। आपल्याला भरपूर संकट आणि अडचणीही निर्माण करतात। बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते। बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडून देतात, पण ते चुकीचं आहे। आपण का विसरतो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटावरून आपले स्वामी मोठे आहे। म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहा, कारण स्वामींनी जर एकदा आपला हात पकडला तर ते सोडून नाही। ते नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात आणि येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करतात आणि नंतर ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही करू शकत नाही। स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं
तो कधीच एकटाही पडत नाही. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुला मिळतील, फक्त एकदा स्वामींवर विश्वास ठेवून तर बघ. बाळा, 4 लोक काय म्हणतील हा विचार त्या 4 लोकांनाच करू दे. कोणी आपलं घर चालवायला नाहीये. आपल्या व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी कोणताही काम करण्याची तयारी ठेवा. जिथे तुम्हाला लाज वाटली तिथे तुम्ही संपलात म्हणून समजा. लोकांना चेष्टा करू द्या, ते त्यासाठीच आहे. आपण आपल्या कामातून त्या चेष्टेला उत्तर द्यायचं आहे. लक्षात ठेवा, प्रार्थना कधीच वाया जात नाही, पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत. त्यामुळे ज्या गोष्टी मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत. विश्वास ठेव बाळा, ज्या लोकांनी तुझी वेळ पाहून तुला नकार दिला त्यांना सांग, वेळ काढून भेटा, कारण वेळ जरी तुमची असली तरी येणारा काळ माझा आहे. जर तुम्ही हा संदेश ऐकता आहात तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. हाच तुला या ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद आहे बाळा. काळानुसार बदल नाही तर काळ तुला बदलून टाकेल. जेव्हा तुमची चूक नसतानाही अन्याय होत असेल तेव्हा समजून जा की अन्याय करण्याचा चांगला वेळ मर्यादित आहे. तुमच्या आयुष्यात काही लोक असे आहेत जे फक्त तुमच्या समोरच तुमचे आहेत. अशा लोकांना ओळखणं आता गरजेचं आहे. विश्वास ठेवा, मनापासून प्रयत्न करणाऱ्याला नशिबात नाही ते सुद्धा मिळतं. श्री स्वामी समर्थ. बाळा, श्री स्वामी समर्थशी कमेंट कर, तुझं कल्याणच होईल आणि एक लाईक करायला विसरू नकोस. लक्षात ठेव, तुझं एक लाईक प्रेरणा देत आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी. ज्या घरात हा संदेश ऐकला जाईल तिथे सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य चालत येईल. आज या संदेशासाठी देवाने तुझी निवड केली आहे, त्यामुळे दुर्लक्ष करू नकोस. तुझ्यासाठीचा एक अनमोल संदेश तू गमावून बघशील. फक्त लक्षपूर्वक काही सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य तुझ्या घरी पाणी भरेल. जीवनात आपल्याला खूप गोष्टी आपल्या मनासारख्या हव्या असतात, पण त्या तशा मिळत नाहीत. त्यावेळी आपण स्वतःला दोष देतो किंवा देवाला दोष देतो. अशा वेळी स्वामी काय सांगतात बघ. तू तुझ्या स्वामींना नाही तर तुझ्या स्वामींनी हा संदेशासाठी तुला निवडला आहे. कितीही मोठी इच्छा असू दे, 100 आज तुझी ती इच्छा पूर्ण होणारच. तुला माहित आहे, तू जेव्हा शांतपणे माझ्यासमोर डोळे बंद करून तुझ्या मनातील डोळ्यांनी मला पाहत असतोस तेव्हा तुझं खरं रूप माझ्यासमोर येतं. नामस्मरण तू निस्वार्थी करतोस, माहित आहे, तरीही तुझ्या मनाचे भाव आहेत ते मी ओळखतो. तुझे डोळे बंद असतील आणि मुखातून फक्त नामघोष चालू असेल तेव्हा मला काय वाटतं माहित आहे का? माझं बाळ माझ्यासमोर डोळे बंद करतो. काही वेळेपुरता काहुना विसावले, त्याने तो वेळ माझ्यासाठी खास दिला आहे. आणि अशा वेळेस मला तुला इतकं द्यावं वाटतं की त्याला काही सीमाच राहत नाही. खरंच तुझ तेव्हा शांतपणे माझ्यासमोर येऊन तल्लीन होणं हे माझ्या मनाला प्रचंड भावतं. तेव्हा सर्वांना मला भरपूर जे काही हवं आहे ते द्यावंसं वाटतं. आता तुलाही खूप काही मिळेल आणि यापुढेही मिळत राहील याचा प्रत्यय तुम्हाला नक्की येईल. बाळा, कोणाच्या तरी आधा घरावर उभं राहण्यापेक्षा धडपडत पुढे सरकलेलं केव्हाही चांगलं, कारण वेळच वाईट चालू झाली की भल्या भल्यांच्या रस्त्यावर आणून सोडत असते. स्वतःच्या विचारावर चालाल तर योग्य मार्गावर राहाल, लोकांच्या विचारावर चालाल तर रस्ता भरकटाल. रावण ब्राह्मण असूनही राक्षस झाला, शबरी दलित असूनही देवी झाली. तुमचं नशीब फक्त तुमच्या कर्मावर ठरवलं जातं. म्हणजे कर्म असे करा की देवाला तुम्हाला मागावं लागलं तर देवाला तुम्हाला द्यावं वाटावं. काय वेळ जर वाईट असेल तेव्हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण फक्त हे लक्षात ठेवायचं आहे, कर्म जेव्हा वसुलीवर येतं तेव्हा कोणाचाच वशिला चालत नाही
आणि आज जो तुम्हाला त्रास देणार उद्या त्यालाही भोगावं लागणार. जेव्हा गोष्ट तुझ्या मर्जीप्रमाणे होत असते तेव्हा तू आनंदी असतोस. तुला तुझी सेवा फळते असं वाटतं, कारण त्यामध्ये सर्वस्वी देवी इच्छा असते. म्हणून सगळं अनुकूल घडत असतं. जर तुम्ही हा संदेश ऐकता आहात तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. पण कधीतरी तुला हवी असणारी गोष्ट तुला मिळत नाही तेव्हाही भरपूर सेवा तू देत असतोस, पण तरीही ती गोष्ट मनासारखी होत नाही. कारण माझ्यासाठी तुझी सुरक्षाता जास्त महत्त्वाची असते. ज्या गोष्टीने तू सुरक्षित होणार आहेस ती गोष्ट तुझ्यासमोर पर्याय म्हणून येते. तिचा स्वीकार कर, त्याने त्रास कमी होईल. जसं सुख कायम नसतं तसं दुःख सुद्धा कायम नसतं. त्यामुळे वाईट वेळेत संयम ठेवा. जिथे आपल्या शब्दांना किंमत नसेल तिथे शांत रहा आणि ज्यांना आपल्या उपस्थितीने त्रास होत असेल तिथे जाणं टाळा. संकटावर मात करता येत नसेल तर देवावर विश्वास ठेवून निवांत राहावं. जे काही होईल ते चांगल्यासाठीच होईल. स्वामी मार्गात येण्यासाठी पूर्वजन्माची पुण्याही लागते. आपण खूप भाग्यवान आहात की स्वामी मार्ग मिळाला. धन्य झालो. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्यावरच संकटही टळेल आणि सुखही लवकरच येईल. विश्वास ठेव. अडचणीच्या तुरुंगातून सुटायचं असेल तर स्वामी नामस्मरणाची चावी वापरावी लागेल. दुर्लक्ष करायला शिका. प्रत्येक व्यक्ती तुला समजून घेईल असं नाही. त्रास तुलाच होणार आहे बाळा. हा मनुष्य स्वभाव आहे. लोक केलेले उपकार लगेच विसरतात. कोणी कितीही बोललं तरी शांत रहा, कारण सूर्य कितीही प्रखर असला तरी तो समुद्र आटवू शकत नाही. कोणाच्या वाईट विचाराने तुझं कधीच वाईट होणार नाही, कारण तुझा करता करविता तुझ्या पाठीशी नेहमी उभा आहे. तू काळजी करू नकोस. श्री स्वामी समर्थ. बाळा, श्री स्वामी समर्थाशी कमेंट करायला विसरू नकोस आणि एक लाईक नक्की कर. तुझं एक लाईक प्रेरणा देत आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी. काळजी करू नकोस बाळा, तुझ्यासोबत न्याय हा होणारच. ख्याच खोटं आणि खोट्याचं खरं करून न्यायालयातून मिळालेल्या निर्णयाला न्याय म्हणायचं का? की वास्तवात जे खरं होतं त्याला न्याय म्हणायचं? हा बघणाऱ्याच्या नियतीचा प्रश्न आहे. जिंकतो तो मला न्याय मिळाला म्हणतो, हारतो तो माझ्यावर अन्याय झाला म्हणतो. लक्षात ठेवा, मानव निर्मितीत न्यायालयातून मिळालेला न्याय हा न्याय नसून फक्त एक निर्णय असतो. खरा न्याय नियतीच्या न्यायालयात होतो आणि तिथे पुराव्याची आवश्यकता नसते, मात्र अन्यायाची योग्य ती सजा भोगावीच लागते. काळजी करू नकोस. तुझ्यासोबत अन्याय करणाऱ्यावरही कठोर शिक्षा दिली जाईल. अगदी मातीचा दिवा सुद्धा रात्रभर अंधाराशी लढतो. मग तू तर स्वामी भक्त आहेस. तू का अडचणींना घाबरतोस? लक्षात ठेव बाळा, गुरु आणि शिष्य यांचं नातं जन्मोजन्मीच आहे. तुझ्या मनातले मी ओळखतो आणि माझ्यावर असलेला तुझा विश्वास तुला जन्मोजन्मी माझ्याशी जोडून ठेवतो. तुला योग्य मार्गही दाखवतो आणि चुकला तर तुला वेळोवेळी सावधही करतो. अखेर तू माझं बाळ आहेस. तुझ्यासोबत मी असताना कोणालाही घाबरण्याची गरज नाही. तू खूप काळ झालं माझ्यासोबत आहेस, पण अजूनही काही गोष्टी अंधारात शोधत आहेस. तू स्वतःला समाधानी म्हणत आहेस, पण इतरांच्या भल्याचा विचार करत असताना असं सांगत, कुठेतरी समोरच्या चांगलं होत असताना तुझ्यासोबत असं का झालं नाही, असं तुझ्या मनामध्ये येतं आणि ती छोटीशी खंत तुला तुझ्या ध्येयाच्या जवळ जाण्यापासून अडवत आहे. म्हणून समोरच्याला आनंदामध्ये बघताना मनापासून सामील हो. तू सुद्धा तसाच आनंदी होशील. स्वामी म्हणतात, बाळा, स्वतःला जगाच्या नजरेतून कधीही बघू नकोस, कारण जगाला तुझ्यातल्या 100 चांगल्या गोष्टीपेक्षा एक चुकीची गोष्ट खूप मोठी वाटते. मनापासून हाक मार, मी येईन. संकटात असताना मठात येणं, पोथी वाचणं किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते. त्यावेळी अजून दुःखी राहण्यापेक्षा
जाता येता उठता बसता कुठल्याही अवस्थेत कुठल्याही ठिकाणी फक्त माझं नामस्मरण करत राहा. मी सोबत असेन, संकटात तुझे रक्षण करीन. बऱ्याच वेळा असे प्रसंग येतात की वाटतं सगळं संपलंय. पण फक्त एकदा सर्व सोडून त्या स्वामी महाराजांच्या चरणी स्वतःला अर्पण करून बघ. आतुरतेने त्यांना हाक मार आणि बघ, तिथून सुरू होतो स्वामी लीलेचा खेळ. सुरुवात होते अद्भुत चमत्कारांची. बाळ कर्मांचा फेरा फिरणार. जे आज तुला रडवत आहेत, उद्या त्यांना सुद्धा रडावं लागणार. बाळांनो, विश्वास ठेवा, तुमच्यासाठी माझी योजना सर्वोत्तम असते. कधी कधी प्रसंग कठीण असतात, तेव्हा मी तुमच्यासाठी शांतपणे काहीतरी करत असतो. बाळा, संकट तर तुला येतच नाही. त्यातून तर कोणीही सुटत नाही. भले भले तुझी साथ सोडतील, तुला एक पाडतील, तुझ्यासोब हसतील, तुझा द्वेष करतील. तुझ्या जीवाभावाची माणसं सुद्धा तुला एक पाडतील. तू हतबल होशील, निराश होशील. क्षणभर तुला वाटेल की सगळं संपलंय की काय. तेव्हा एच लक्षात ठेव, जेव्हा सर्व अशा अपेक्षा आपलेपणा संपवतो, तेथूनच तुझ्या या ब्रह्मांड नायकाचा खेळ सुरू होतो आणि सर्व अशक्यही शक्य होऊन जातं. तुझ्या वाटेचं दुःख तू भोगून संपवलं आहेस, तुझ्या वाटेचं सुख तुला मिळणार. कर्मांवर विश्वास ठेव, अपेक्षेपेक्षा जास्तच मिळणार. जर तुम्ही हा संदेश ऐकता आहात तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. बाळा, नियती तुझ्यासोबत एक डाव खेळत आहे. मला ठाऊक आहे, तुझ्या मनात वाईट विचार येत आहेत. तुझी मनस्थिती नीट नाही, काय करू कसं करू असं होतंय ना. माझं नामस्मरण करत राहा, मार्ग मिळेल. सगळं चांगलंच होणार आहे, हे मनात धरून चल. बाकीचं सगळं आम्ही पाहून घेतो. विश्वास असला की अशक्य गोष्ट सुद्धा सहज शक्य होते. हिम्मत नको हरू. प्रयत्न करत राहा. आज तुझं काम नाही झालं तरी काय झालं. उद्या होईल किंवा त्यानंतर होईल. तू मनापासून सर्व प्रयत्न कर. मी आहेच आणि अपयशाला तरी खचून जाऊ नकोस. तू कुठे कमी पडलास ते शोध आणि पुन्हा प्रयत्न कर. साथ द्यायला मी आहे, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थाशी कमेंट करायला विसरू नकोस आणि एक लाईक नक्की कर. लक्षात ठेव, तुझं एक लाईक प्रेरणा देत आणखी स्वामी संदेश आणण्यासाठी. जिथे स्वामी पाय, तिथे न्यून काय. स्वैभभक्त प्रारब्ध घडवी ही माय. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर आपले चॅनेल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमच्या एका सपोर्टमुळे ती व्यक्ती नकारात्मक गोष्टींपासून सकारात्मक गोष्टींचा विचार करायला शिकेल आणि त्यांचं आयुष्य बदलण्यास मदत होईल. आणि स्वामी नेहमी सांगतात की इतरांना मदत करण्यासारखी दुसरी कुठलीही सेवा नाही. तुमच्याकडून ही सेवा नक्कीच घडेल अशी मला आशा आहे. आणि न चुकता शेअर करा.